Hello, student brothers and sisters. During the day before yesterday's lecture, we did see the grammar sentences on use no sooner than or as soon as or use of hardly when, scarcely when, and so on. Today, we are going to see the next topic of the grammar section, that is remove to or use so that. Here, remove to or use so that. The sentences are having the same meaning, but we are going to change only the structures of the sentences. Then you will feel that तुम्हाला असे वाटेल की जर रचना वेगळ्या का करायच्या, अर्थ जर एक असेल तर रचना वेगळ्या का करायच्या. दिस टाईप ऑफ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड अँड यू आर नॉट रॉंग इन धिस सेन्स. व्हाय should we compose different types of sentences having the same meaning? एकच अर्थ असणारी अनेक प्रकारची वाक्य का करायची, वेगवेगळी वाक्य का करायची? The reason behind it is that it shows our command over the language. That is important. We have to achieve command over the language. For that purpose, the same meaning sentence should be composed in different manner. For that purpose, we have to remove to, that is too, from the sentence, and we have to use so that. In these types of sentences, while solving these sentences, first of all we have to see the tense of the sentence. I have been telling you, you have to achieve command over the tense. All types of tense must be learned by heart yourself. That is important. Here, remove to या प्रकारच्या वाक्यामध्ये टू, पहिल्या टूचं मिनिंग आहे TOO म्हणजे सुद्धा, आणि दुसरं टू जे आहे वाक्यात वापरलेलं TO, टू म्हणजे इन्फिनिटिव्हसाठी वापरलेलं आहे अशा अर्थानं. मग सो दॅटचा वापर करत असताना वी हॅव टू यूज सो ॲट द फर्स्ट टू. TOOच्या ठिकाणी सोचा वापर करायचा आहे, आणि त्यानंतर वाक्यातल्या टू या इन्फिनिटिव्हच्या ठिकाणी दॅटचा वापर करायचा आहे. जर वाक्य वर्तमान काळात असेल, वी हॅव टू यूज कॅनॉट इन सो दॅट्स सेंटेन्सेस. सो दॅटच्या वाक्यामध्ये कॅनॉटचा वापर करायचा आहे, आणि जर का वाक्य भूतकाळी असेल तर दॅट नंतर कुड नॉट वापरायचं आहे. Let us see some examples here. The first example, here it is given, the woman is too fat to run fast. In this first sentence, the woman is too fat to run fast. ही स्त्री खूपच जाड आहे. टू रन फास्ट, फास्ट पळण्यासाठी. आता याचा अर्थ असा आहे, जरी हे होकारार्थी वाक्य असलं, द वुमन इज टू फॅट टू रन फास्ट, या वाक्यात हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी आहे, आणि सो दॅटचं वाक्य हे निगेटिव्ह असतं. का तर वाक्यात कॅनॉट वापरलेलं आहे. वाक्य जरी अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह असलं, इथं अर्थ समजून महत्त्वाचं घेणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे की अफर्मेटिव्हचं वाक्य आणि निगेटिव्हचं वाक्य या दोन्ही वाक्यामध्ये विरोधी वाक्य असतात असं वाटेल तुम्हाला, तर तसं नाही. अफर्मेटिव्हचं वाक्य होकारार्थी असतं, याचा अर्थ त्या वाक्यामध्ये नो नॉटचा वापर केलेला नसतो. मग निगेटिव्हच्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर इत्यादी शब्दांचा वापर केलेला असतो, मात्र अर्थ मात्र तोच असतो. आता इथलंच उदाहरण बघा. हे वाक्य जे आहे, द वुमन इज टू फॅट टू रन फास्ट, ती स्त्री खूपच जाड आहे पळण्यासाठी, जोरात पळण्यासाठी, याचाच अर्थ
ती स्त्री इतकी जाड आहे की ती जोरात पळू शकत नाही. The two sentences have the same meaning, but we have arranged these two sentences in different manners. In the same manner, the next इथं आणखी पहिल्या वाक्यात बघा, इथं द वुमन इज टू फॅट, इथं इज वापरलेला आहे. इज असल्यामुळं पुढं काय केलेलं आहे, कॅनॉट वापरलेला आहे. इज असल्यामुळं खालच्या वाक्यात कॅनॉटचा वापर केलेला आहे, हे लक्षात घ्या. जर इथंच वॉज असलं असतं तर इथं कुड नॉट आलं असतं, हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. सो इन द नेक्स्ट सेंटेन्स, द बॅग इज टू हेवी फॉर मी टू कॅरी. ती बॅग खूपच जड आहे माझ्यासाठी कॅरी करण्यासाठी, उचलून नेण्यासाठी. म्हणजेच हे वाक्य सो दॅटचं करत असताना कसं केलेलं आहे, द बॅग इज सो हेवी दॅट आय कॅनॉट कॅरी इट. इथं आय कुठून आलं या वाक्यामध्ये, वरील वाक्यामध्ये इन द अबव सेंटेन्स मी इज गिवन. इथं वरच्या वाक्यात मी दिलेलं आहे, मी ही द्वितीय आहे, त्याची प्रथमा दुसऱ्या वाक्यात करताना करायची आपल्याला. काय, द बॅग इज टू हेवी फॉर मी, बॅग खूपच जड आहे माझ्यासाठी, टू कॅरी उचलून घेऊन जाण्यासाठी. म्हणजेच काय, ती बॅग इतकी जड आहे की मी ती उचलून घेऊन जाऊ शकत नाही. इथंसुद्धा इज आहे म्हणून इथं कॅनॉटचा वापर केलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. पुढं तिसरं वाक्य, द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट फॉर अस टू सॉल्व. द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट, तो प्रॉब्लेम किंवा समस्या, अडचण खूपच डिफिकल्ट होती आमच्यासाठी सोडवण्याकरता. टू सॉल्व हे इन्फिनिटिव्हमध्ये येतं, आमच्यासाठी सोडवण्याकरता खूपच अवघड होती समस्या, अशा अर्थानं. मग ते सोडवलं कसं, आता इथं वॉज दिलेलं आहे, हे वॉज घ्यायचं इथं खाली परत वाक्यामध्ये, हे महत्त्वाचं आहे. द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट दॅट वी कुड नॉट सॉल्व इट. आता इथं कुड नॉट का आलं, इथं वॉज असल्यामुळं, हे महत्त्वाचं आहे. आणि हे वी कुठून आलं, इथं वी कशासाठी आलं, तर दिलेल्या वाक्यात पहिल्या वाक्यात अस आहे. हे अस म्हणजे द्वितीय आहे, या वीची द्वितीय असल्या कारणानं इथं अस असल्यामुळं इथं आपण वी घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. काय, द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट, तो प्रॉब्लेम इतका अवघड होता की आम्ही तो सोडवू शकलो नाही. कुड नॉट, इथं कुड नॉट काय घेतलेलं आहे, इथं वाक्यात दिलेल्या वाक्यात वॉज असल्यामुळं कुड नॉट घेतलेलं आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, इट वॉज टू डार्क टू सी. इट वॉज टू डार्क, ते खूपच अंधार होता पाहण्यासाठी, हे महत्त्वाचं आहे. आता इथं खूपच अंधार होता पाहण्यासाठी म्हणजेच काय, सो दॅटचा वापर कसा केला आहे बघा. इट वॉज सो डार्क दॅट एनीवन कुड नॉट सी. आता कुड नॉट का वापरलं आहे, इथं वॉज आहे म्हणून, बरोबर आहे. तर इथं एनीवन कुठून घेतलं, तर पाहतो कोण, माणूस पाहतो किंवा कोणी लिव्हिंग थिंग पाहण्याचा प्रयत्न करतो, म्हणून करता एनीवन कुड नॉट सी असं घेतलं आहे. हे कसं वाक्य, इट वॉज सो डार्क दॅट एनीवन कुड नॉट सी. किंवा नो वन कुड सी असंही केलं तर चालेल या ठिकाणी. नो वन कुड सी एनिथिंग असंही केलं तरी वाक्य करेक्ट येऊ शकतं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे सुद्धा निगेटिव्हच वाक्य आहे का, वाक्यात नोचा वापर आलेला आहे. नो वन कुड सी एनिथिंग किंवा एनीवन कुड नॉट सी असं लिहिलं तरी चालतं. नेक्स्ट, स्टुडंट्स वेअर टू लेट टू अटेंड द एक्झाम. स्टुडंट्स वेअर टू लेट टू अटेंड द एक्झाम. आता इथं बघा, स्टुडंट्स वेअर टू लेट, हे महत्त्वाचं वाक्य. इथं टू जे आहे, इथं जर स्पेलिंग मिस्टेक झालेली दिसते. टू लेट म्हणजेच काय, इथं TOO करा, इथं हे महत्त्वाचं आहे. इथं TOO करणं गरजेचं आहे, ते चुकून TO झालेलं आहे. इथं सुद्धा काय करा, TOO, हे महत्त्वाचं आहे. बाय मिस्टेक इट इज TO झालं, इथं TOO तुम्ही करणं अपेक्षित आहे. स्टुडंट्स वेअर टू लेट टू अटेंड द एक्झाम. मुले खूपच उशीर झाला होता मुलांना टू अटेंड द एक्झाम अटेंड करण्यासाठी. मग त्याचंच कसं आलं इथं परत, सो दॅटच्या वाक्यात,
Students were so late that they could not attend the exam. इथं दे कशामुळं आलं तर इथं स्टुडंट्स हे अनेक वचने असल्या कारणानं हा कॉमन सेन्सचा भाग आहे. वाक्य कंपोज करत असताना इथं स्टुडंट्स हे प्लुरल फॉर्ममध्ये असल्या कारणानं आणि वेअर आहे म्हणून करता इथं दे घेतलेला आहे. स्टुडंट्स वेअर सो लेट दॅट दे कुड नॉट अटेंड द एक्झाम. अशा अर्थानं स्टुडंट्स हा सब्जेक्ट आहे आणि त्याच्याकरता वापरलेलं हे प्रोनाऊन आहे. देन द टी इज टू हॉट फॉर मी टू ड्रिंक. चहा खूपच कडक आहे माझ्यासाठी पिण्याकरता. म्हणजेच काय, द टी इज सो हॉट दॅट आय कॅनॉट ड्रिंक इट. इथं कॅनॉट का आलं परत, इथं इज आहे त्यामुळं इथं कॅनॉट घेतलेलं आहे. ओके. देन नेक्स्ट सेंटेन्स, शी वॉज टू शाय टू स्पीक ऑन द स्टेज इझिली. शी वॉज टू शाय, ती खूपच लाजाळू होती. टू स्पीक बोलण्याकरता कुठं, ऑन द स्टेज इझिली, सहजासहजी स्टेजवरती बोलण्याकरता ती खूपच लाजाळू होती. आता लाजाळू असल्यामुळंच ती स्टेजवरती बोलू शकत नाही, हाच त्याचा अर्थ आहे, हे लक्षात घ्या. मग कसं आलं वाक्य, शी वॉज सो शाय दॅट शी कुड नॉट स्पीक ऑन द स्टेज इझिली. कुड नॉट का आलं इथं, तर दिलेल्या वाक्यात वॉज आहे म्हणून. दॅट्स ऑल. देन माय फ्रेंड इज टू पुअर टू बाय अ न्यू कार. माझा मित्र खूपच गरीब आहे एक कार विकत घेण्याकरता, अशा अर्थानं. मग त्याचं सो दॅट कसं आलं, माय फ्रेंड इज सो पुअर दॅट ही कॅनॉट बाय अ कार. आता इथं कॅनॉट का आलं तर दिलेल्या वाक्यात इज आहे. आता इथं ही कशाकरता आलं, माय फ्रेंड. मग तुम्ही इथं हीच्या ऐवजी शी लिहिलं तरी चालेल. मुलींनी लिहित असताना यू मे राईट शी इन्स्टेड ऑफ ही, कारण हे वाक्य माय फ्रेंड म्हणजे कोणाचा मित्र, माझा मित्र. मग असं कोण म्हणतं, मुलगा म्हणू शकतो किंवा मुलगी म्हणू शकते, मुलीसुद्धा असं म्हणू शकतील. माय फ्रेंड इज सो पुअर दॅट शी कॅनॉट बाय अ न्यू कार. माझी मैत्रीण इतकी पुअर आहे, गरीब आहे की ती नवीन कार विकत घेऊ शकत नाही. दीज एक्झाम्पल्स आर व्हेरी सिम्पल, इझी टू अंडरस्टँड. So, in case of any difficulty, you may call me, you may ask me. Such types of examples that you have to compose yourself. तुम्ही स्वतः अशा प्रकारची एक्झाम्पल स्वतः कंपोज करायची ती. सहज घरात बसल्या बसल्या तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल्स करू शकता. कुठलंही वाक्य किंवा कुठलंही एखादं प्रॉब्लेम असेल, सॉल्व करणं असेल किंवा घरातली अडचण असेल किंवा वर्क असेल, आईला म्हणू शकता, मॉम धिस वर्क इज टू डिफिकल्ट फॉर मी टू डू इट. धिस वर्क इज टू डिफिकल्ट फॉर मी टू डू इट. ह्याचं सो दॅटचं वाक्य कसं होईल, मदर धिस वर्क इज सो डिफिकल्ट दॅट आय कॅनॉट डू इट. अशी तुम्ही अनेक प्रकारची वाक्य स्वतः इंडिपेंडेंटली कंपोज करू शकता. दीज आर व्हेरी सिम्पल सेंटेन्सेस अँड यू कॅन कंपोज इंडिपेंडेंटली. कोणाची मदत न घेता तुम्ही कंपोज करू शकता. इफ यू आर एबल टू डिस्कस विथ युअर फ्रेंड्स देन ऑल्सो यू मे डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या, कॅनॉट किंवा कॅन आणि कुड नॉटचाच फक्त वापर केलेला आहे, एवढंच फक्त महत्त्वाचा फरक आहे. वर्तमान काळातलं वाक्य असेल तर कॅनचा वापर आहे, भूतकाळातला असेल तर कुडचा वापर आहे. दॅट्स ऑल. दिस इज the main theme or main type or part of these examples remove to or use so that. Thank you very much.